नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागातर्फे नेरूळमधील अनधिकृत इमारती, त्रिमूर्ती पार्क आणि कृष्णा कॉम्प्लेक्स या रिकाम्या करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते। या आदेशाचे पालन करत अतिक्रमण उपायुक्त राहुल गेटे यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत। नवी मुंबई मनपाच्या मैदानासाठी राखीव भूखंडावर 5 मजली कृष्णा कॉम्प्लेक्स आणि 6 मजली त्रिमूर्ती पार्क या 2 इमारती अनधिकृतपणे उभारण्यात आल्या होत्या। काही राजकीय व्यक्ती स्वार्थापोटी या इमारती उभारल्या, मात्र गोरगरीब जनता कमी पैशात घर मिळतं या आशेने स्वतःचं घर घेतलं। काबाड कष्ट, मोलमजुरी, वाटेल ते काम करून हक्काचं घर मिळवलं। घर घेण्यापूर्वी या नागरिकांना ही अनधिकृत इमारत आहे, भविष्यात अशा प्रसंगाला सामोरे जावे लागेल याची कुठलीही कल्पना नाही। स्वार्थापोटी गोरगरिबांना कमी पैशात घरे उपलब्ध करून दिली, मात्र शेवटी झालं काय? गोरगरिबांनी उभारलेला संसार एका क्षणात रस्त्यावर आला। स्त्रिया, लहान मुलं, आबलावृद्ध तर अनेक स्त्रियांनी आम्ही जायचं कुठं, आम्ही राहायचं कुठं, लहान लेकरं पदरात, कुणाची परीक्षा तर कुणाचं आजारपण, अशा एक ना अनेक समस्यांनी त्रस्त असलेलं नेरूळमधील या दोन्ही सोसायट्यांमध्ये ज्यांचं बालपण गेलं, सुख दुःख सर्वच आठवणींचा ऊर भरून आला। अनेक स्त्रियांनी आपली खदखद व्यक्त केली, मात्र समाजसेवक, राजकीय मंडळी यांचं दुःख ऐकायला कुणीच जवळ आलं नाही। काहीच नाही। त्या लोकांनी आम्हाला कोणत्याही गोष्टीची हे नाही। इथे गावठाण म्हणून असं लिहिलेलं होतं, तेव्हा आम्ही हे रूम आता गोरगरिबाई घेतल्याच्या नंतर आता आतमध्ये जाऊन सिच्युएशन बघा। आम्ही 10 वर्ष ना आम्ही कोणताही असा हे ठेवला नाही, नगरसेवक ठेवला नाही, आमदार खासदार सगळीकडे झालं, कोर्ट वगैरे सगळं काही आम्ही केलं, पण आम्हाला न्याय दिलं नाही। आता आम्ही काय करायचं हेच फक्त गव्हर्नमेंटने आमच्याकडे लक्ष द्यावं। आम्ही काय करायचं? आम्ही उघड्यावर आलो, आम्ही आता कुठे जायचं, कुठे आम्ही अंघोळ करायचं, कुठे बसायचं? अंग वस्त्र निवारा आमचा सगळा गेला, आता आम्ही काय करायचं? ज्या वेळेला हे आज जे सगळे आलेत उद्ध्वस्त करायला, त्या वेळेला सगळं काय ते त्यांना माहीत होतं, त्याही हे सगळे परमिशन वगैरे दिले ना, त्यांची जागा होती, त्यांना कळत नव्हतं। याने थ्रू जागा आहे म्हणून कळत नव्हतं का? त्यांना कळत होतं ना। आज का तेही बोट ठेवून हे सगळं आम्हाला गोरगरिबांना उद्ध्वस्त केलं। आता आम्ही काय करायचं? तुम्ही आम्हाला न्याय द्या। याही तर दिलं नाही। आम्ही 10 वर्ष लढत आलो की आम्ही गोरगरिबांनी काय करायचं, आमच्याकडून काय चुकलंय, पण आम्हाला कोणत्याही परिस्थितीत नाही मिळालं नाही। आतमध्ये जाऊन गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी काय केलंय ते बघा। लाईट, मीटर, सगळं, पाणी, बाथरूम सगळं बंद केलं। आम्ही चोर, गव्हर्नमेंटची चोरी केली आम्ही। मग त्याला गव्हर्नमेंटनी काय करायचं? चोर आहेत का आम्ही? काय आता करायचं? तुम्हीच आम्हाला न्याय द्या। तुम्हीच सांगायचं पुढे कसं चालायचं, कसं काय करायचं, स्त्रियाही काय करायचं? आम्हाला असं उघड्यावर आलं का श्रीकृष्णाने तरी हिला द्रौपदीला वस्त्र पुरवले, आम्हाला कोण पुरवेल? आम्ही जितक्या सगळ्यांकडे जायचं होतं तेवढ्यांकडे आम्ही जाऊन आलो। कोणीही आम्हाला त्यावेळेस आम्हाला सगळे आम्हाला म्हटले आम्ही तुमच्यासाठी करू, काहीतरी करू। आज आम्ही ज्यांच्याकडे गेलो, जे कोण होते पॉलिटिशियन सगळ्यांकडे गेलो, सकाळपासून आम्ही फिरतोय, सगळीकडे आम्ही जाऊन आलो, पण आज रोजी आम्हाला एकानेही आम्हाला मदत केली नाही किंवा एकही व्यक्ती आम्हाला आज भेटला नाही की बाबा हां आम्ही तुमच्यासाठी हे करतो ते करतो। आमची अपेक्षा काय होती? फक्त आम्हाला 4 महिने कसे तरी वाढवून द्या, आमच्या मुलांच्या परीक्षा आहेत तेवढ्या होऊ द्या, आम्ही तुम्हाला लिहून देतो की आम्ही एप्रिलमध्ये आम्ही खाली करतो म्हणून, पण आम्हाला तेही सहकार्य कोणीच केलं। म्हणजे ज्या तत्परतेने महानगरपालिका सध्या सगळं कारवाई करत आहे, तेवढ्याच तत्परतेने त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यावेळेस जे कोणी अधिकारी होते त्यांच्यावरती त्यांनी कारवाई करावी आणि कारवाई करणार असे आपले आयुक्त नार्वेकर साहेब हे मागच्या वेळेस नोव्हेंबर 2022 ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस ते म्हणाले होते। आता त्यांनीच सांगावं की त्यांनी चौकशी पुढे नेली का, त्यांनी त्यावेळेचे अधिकारी होते त्यांच्यावर चौकशी लावली का, त्यांचं निलंबन झालं का? पण आमच्यावरती मात्र कारवाई झाली ना।
म्हणजे सामान्य माणसाने काय करायचं, त्याचं घर वाचवण्यासाठी लोअर कोर्टात जायचं, मग हाय कोर्टात जायचं, मग सुप्रीम कोर्टात जायचं, आणि सगळं झालं की नाही न्याय मिळाला की परत मग अधिकाऱ्यांवर एवढा पैसा आणायचा कुठून आणायचा? आज तुम्ही आम्हाला इव्हिक्शनची ऑर्डर आहे सुप्रीम कोर्टाची, काय केलं आहे आतमध्ये अवस्था बघा, तुम्ही जाऊन स्वतः शूट करा. ड्रेनेज लाईन तोडलेली आहे, मीटर काढून नेलेले आहेत, आमच्या पाण्याची मोटर काढून, आम्ही विकत आणलेली मोटर काढून नेले, काय म्हणते ती आमची मोटर आहे. काय करा, आणि कोर्टात जायचं म्हणजे नक्की काय करायचं? आता म्हणजे अगदी खालच्या पातळीपासून वरच्या पातळीपर्यंत गेलो आहे. न्याय सगळ्यांसाठी सारखा असतो ना, मग फाऊल फाइंडिंग का नाही होत आहे? बाबा हा गुन्हा कोणामुळे घडलेला आहे? बाबा बाधित लोक आहेत ते गुन्हेगार आहेत, आणि बाकी ज्यांच्यामुळे गुन्हा झालेला आहे ते साळसूद आहेत, त्यांच्यावरती काही कारवाई नाही होणार, ते मोकळे आहेत. ते आता ह्याच ठिकाणी तुम्ही अगदी 500 मीटरच्या रेडियसमध्ये चेक करा किती बांधकामं चालू असतील, आणि त्याला किती परमिशन आहे, आणि त्या इमारती किती वेळा तुटलेल्या असतील, आणि पुन्हा ते उभे राहिले तर कोणाच्या वरदस्तामुळे उभे राहतात? तिथं सामान्य माणसं येतात, ती घरं विकत घेतात, आता ती परत फसणार. आता DP प्लॅन चेंज होणार आहे, त्यामध्ये आम्हाला सांगण्यात आले की ह्या मैदानापासून ती अगदी तिथे ती वत्सला बिल्डिंग आहे तिथपर्यंत संपूर्ण गार्डन आहे. तुम्ही चेक करा इथून किती इमारती आहेत, किती लोक आहेत, किती परिवार आहेत. 160 परिवार आहेत सध्या आमच्या 2 इमारतीचे, आणि तुम्ही सगळे संपूर्ण चेक केले तर ते साधारण 600 परिवार जातील. 600 कुटुंब म्हणजे माणसं किती झाली? एका कुटुंबामध्ये साधारण तुम्ही 4 माणसं धरा. एवढ्या लोकांना तुम्ही कुठे हे करणार? आणि त्याच्यामध्ये सगळी मध्यमवर्गीय आहेत, कोण भाजी विकणार, कोण फळ विकणार. दुसरी गोष्ट अशी की त्या लोकांनी बोनाफाईड पर्चेस आहेत, ते स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भरले, शासनाने बंद करा ना. आणि बंद असून पण बऱ्याच ठिकाणी ते होते. आता हे काय ह्याच्यात नाही जायचं, बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी ठाऊक आहेत. पण कोर्टाने पर्याय काय सुचवला? कोर्टाने आमच्याबद्दल काही सहानुभूतीपूर्वक विचार केलेला नाही आहे. ते म्हणतात की ही जागा महानगरपालिकेची आहे आणि तू इथे महानगरपालिकेला जाणार, एवढंच. आता आम्ही 2019 पासून जी विवेक वेलणकर आणि महाराष्ट्र शासन यांची MRTP ॲक्ट विरोधात एक केस पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टात, 2019 पासून त्याला स्टे आहे. आम्ही त्या केसला टॅग झालो आहे. टॅग होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, आम्हाला डायरी नंबर पडलेला आहे, पण सुप्रीम कोर्टाने आम्हाला त्या केसमध्ये टॅग करून घेतलेलं नाही. आता मग आम्ही जायचं कुठे? आता समजा त्या केसमध्ये निकाल लागला पॉझिटिव्ह तर आमचं नुकसान आहे ना. जर समजा निगेटिव्ह लागला तर आमच्या सगळ्यांचंच नुकसान होईल, पण पॉझिटिव्ह लागला तर आमचंच नुकसान होईल. मग ते आम्ही एकट्यानेच का सहन करायचं? जर तुम्ही कायदा निघणार ते सगळ्यांसाठी निघणार आहे ना. आणि एवढ्या मोठ्या इमारती होतात, यांना सगळ्यांना माहीत आहे. आपण इथे आता प्रेस कॉन्फरन्स घेणार, पाठीमागे ते ऐकत असणार, ते मनातल्या मनात हसत असणार की आपण काय केलं आहे ते त्यांना ठाऊक आहे, कोणाकडनं काय झालं आहे, कोणाकडनं काय झालं आहे. आता हे बघा, यांचे पती नाही आहेत, यांच्या 2 मुली लग्न लावले, आता ते एकट्याच आहेत, नेहरू स्टेशनला भाजी विकतात, कुठं जाणार त्या? ह्या आजी आहेत, यांना मुलगा नाही, यांचे पती वारलेले आहेत, मुलीचं लग्न झालेलं आहे, जबाबदारी घेणार त्यांची मुलगी, लिमिटेशन राहते. तुम्ही बाकी सामान्य माणसाचा का नाही विचार करत आहे? आम्ही दाद मागण्यासाठी म्हणजे एक सुद्धा मंत्री सोडलेला नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांपासून, सामाजिक न्याय मंत्र्यांपासून, अगदी इकडचे स्थानिक आमदारांपासून, स्थानिक नगरसेवकांपासून सगळ्यांपर्यंत फिरलो आहे, सगळ्यांपर्यंत. म्हणजे एवढा आमचा प्रश्न जटिल आहे का की आम्ही एवढे मोठे गुन्हेगार आहोत का की आम्हाला कुठे स्थलांतरित करता येत नाही? किंवा आम्हाला आमच्या त्याच्या बदल्यात द्या, तुम्ही घ्या ना. तुम्ही आमच्याकडनं स्टॅम्प ड्युटी घेतली ना, कल्प्रेट आम्ही नाही ना 100%, तुम्ही पण आहे ना. मग आम्हाला आमच्या घराच्या बदल्यात घर द्या, कुठेही द्या ते, पण आम्हाला आमच्या घराच्या बदल्यात घर द्या. आमची हीच मागणी आहे, आम्ही वारंवार केली आहे. आता आम्ही एका ठिकाणी गेलो, समजा तज्ज्ञ माणसाकडे गेलो तो काय म्हणतो, तुम्ही बिल्डरवर केस केली का? तुम्ही जो बांधकाम ज्यांनी जागा आहे त्याच्यावर केस केली का? अरे माझा प्रश्न आहे, मला माझं घर वाचवणं माझी प्राथमिकता आहे. मी कोणाला अटकवण्यामध्ये हे नाही, मला माझं घर वाचवायचं. माझं घर वाचलं तर तो तसा कसा राहीना? आमची प्रथम प्राथमिकता आमचं घर वाचवणं होतं, आणि त्याच अनुषंगाने आम्ही कार्यरत होतो. आम्ही कोणावरती केस केलेली नाही. पण आज ज्यांनी ह्या चुका केलेल्या आहेत त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी. आज आपण एका समाजात राहतो आणि एवढे 160 कुटुंब, तुम्ही साधारण मी कॅल्क्युलेशन सांगितलं म्हणजे साधारण 1000-1500 माणसं जातात. कुठे जायचं त्यांनी? आणि नेरूळमधली अवस्था मी सांगतो तुम्हाला. नेरूळमध्ये सेक्टर 24मध्ये रिडेव्हलपमेंट चालू आहे, ए टाईपच्या सोसायट्या. सेक्टर 18मध्ये चालू आहे, ठीक आहे. तिकडची सगळी माणसं स्थलांतरित झालीत.
आणि आत्ता 12वीच्या परीक्षा सुरू झाल्यात. आम्ही महानगरपालिकेला वारंवार सांगितलेलं आहे की आम्हाला बाबा वेळ द्या, आम्ही पाहिजे तुम्हाला ॲफिडेविट देतो, ॲफिडेविट की बाई ह्या परीक्षा संपल्या की आम्ही इव्हॅक्युएट करून तुम्हाला देतो. पण एवढी साधी माणुसकी नसावी. आम्ही कोण बांगलादेशवरून आलो का? आम्ही तुमचेच नागरिक हो ना. मग एवढा कशासाठी? म्हणजे आता ही इमारत इथे उभी राहिल्याने एवढ्या वर्ष कोणाला त्रास झाला नाही, आता त्रास होणार आहे. आता त्रास होणार आहे 4 महिन्याने. आणि तुम्हीच सर्वे करा, इकडे 200 मीटरच्या रेडियसमध्ये फिरा, किती गार्डन आहेत, किती पार्क आहेत. काय करणार आहे ते? काय करणार आहे त्याची? आयदर तुम्ही इथं वस्ती होऊ द्यायची नाही आणि झाल्यानंतर ती अशी तुम्ही त्या माणसांना, आमचा किती खर्च झाला आहे याची तुम्हाला जाणीव पण नाही. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट म्हणत काय करायचं बाबा? म्हणजे एक साधारण एक अपेक्षा असते की कुठल्या तरी बाबा आम्ही एवढ्या जणांकडे जातोय, कोणीतरी आम्हाला अप्रोच करावं, आमचं काम मार्गस्थ करावं. आमची जास्तीची मागणी नाहीच आहे ना. आमचं घर गेलं, आम्हाला घर द्या. हां, आता तुम्ही इथे परत जाणार बाईट घ्यायला, कुठे महानगरपालिकेमध्ये जाणार, आयुक्तांना विचारणार, उपायुक्तांना विचारणार, ते तुम्हाला सांगणार की 2022 पासून यांना आम्ही हे दिलेलं आहे,